यापुढे शितूत मिसळला भेट देणाऱ्या कोणत्याही यूट्यूबर्सला चार्ज लागू होईल। तसेच त्यांना 3 नियमांचं पालन करायला लागेल। पहिली गोष्ट अशी की त्यांना कोणताही रिव्ह्यू देता येणार नाही। म्हणजे मला मिसळ आवडली नाही आवडली, इकडची मिसळ चांगली आहे त्यापेक्षा ही खराब आहे किंवा ही चांगली आहे दुसरी मिसळ खराब आहे, कुठलाही तुम्हाला रिव्ह्यू देता येणार नाही। त्याच्यानंतर मिसळच्या रेसिपीचं शूटिंग तुम्हाला करता येणार नाही। म्हणजे तयार मिसळ तुम्हाला आल्यानंतर मिळेल खायला, त्याचं शूटिंग तुम्ही घेऊ शकता, मिसळ तुम्ही खाऊ शकता। बाकी रिव्ह्यू 1-2 वाक्य इकडे तिकडची चालतील, पण मिसळ कशी वाटली काय वाटली लोकांना तुम्ही ते सांगतात गोष्टी, किंवा इकडची मिसळ चांगली आहे हीच खाऊन बघा ही एवढी काही खास नाही आहे, तुमच्या कोणत्याही यूट्यूबरच्या रिव्ह्यूवर आम्ही अवलंबून नाही आहोत आणि आवश्यकता मुळीच आम्हाला नाही आहे। फक्त विषय एवढाच आहे की आत्तापर्यंत ज्या 13 यूट्यूबर्सने आम्हाला मदत केले त्यांना कोणताही नियम नसेल, कारण त्यांनी आम्हाला मदत करून सहकार्य केलेलं आहे। एका शब्दावर यूट्यूबर ते आलेले आहेत, मग महिला असेल मग मुलगी असेल किंवा मुलगा असेल। आत्तापर्यंत जेवढे यूट्यूबर आहेत ते आत्ता माझ्या पेजला पण आहेत कनेक्टेड, तर त्यांना कुठलाही नियम नसेल ते केव्हाही येऊ देत, काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि त्यांनी आम्हाला खरंच सहकार्य केलं आहे आणि नुसतं सहकार्य नाही तर मोफत सहकार्य केलेलं आहे। आमच्याकडे लहान बाळांना जी मोफत दूध सेवा आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती, काही जणांनी यूट्यूबरने आपण कॉन्टॅक्ट केला होता। तर अशा सर्व जे आमचे आत्तापर्यंतचे यूट्यूबर आहेत त्यांना कोणती अट नसेल ते केव्हाही येऊ शकतात, त्यांच्याकडे शितूत मिसळचा दरवाजा कायम उघडा आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। फक्त नवीन यूट्यूबर जे येतील त्या सर्वांसाठी आता चार्ज लागू होईल। आणि दुसरी गोष्ट अशी की आत्तापर्यंत अनेक यूट्यूबरना त्याचं कारण पण आहे, अनेक यूट्यूबरना आम्ही गेल्या 4 वर्षामध्ये मेसेज टाकलेले होते, काही जणांनी दुर्लक्ष केलं, काही जणांनी आलो करतो ते आले नाहीत। आता आम्ही चार्जेस चालू केल्यानंतर बऱ्याच यूट्यूबर्सनी कॉन्टॅक्ट आम्हाला केलेले आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे पण आहेत, कोकणातले पण आहेत काही। विषय असा आहे की ज्यावेळी गरज होती त्यावेळेस जे यूट्यूबर उभे राहिले त्यांचे आजही माझ्यावर मी त्यांना थँक्स म्हणतो आणि पुढेही त्यांना थँक्स म्हणेन, जेव्हा ते येतील ते येणारच आहेत। आणि आत्ता जेवढे 8 ते 10 जणांचे व्हिडिओ गेले आहेत, अजून 5 व्हिडिओ जातील, म्हणजे नवीन यूट्यूबर जे आहेत जे आलेले होते शूटिंग झालेले 1-2 जणांचं व्हायचं आहे, ते वगळता बाकी नवीन येणाऱ्या सर्व यूट्यूबर्सना ह्याच्यापुढे शितूत मिसळचं व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्हाला चार्जेस लागू होतील। दुसरी गोष्ट तुम्हाला लिखित परमिशन घ्यावी लागेल, तुम्ही नेमकं व्हिडिओमध्ये काय काय बोलणार आहात। काही यूट्यूबर असतात ना काही बरडतात, तर परवा एक यूट्यूबर आला होता त्याला अक्षरशः मी ओरडलो, 10,000 प्लेट मिसळ विकली जाते अशा पद्धतीचं वाक्य तो बोलला। म्हटलं काय डोकं आहे काय तुला थोडंसं, कसं असतं थोडंसं बोलायला भान पाहिजे ना आपल्याला। 10,000 प्लेट जर दिवसाला मिसळ विकली जर गेली, तुम्हाला यूट्यूबवर पण अनेक असं नमुने बघायला मिळतील की त्यांना बोलायचं भानच नाही, कॅमेरा बघितलं की फाटफाट काही पण बोलायला सुटतात। फक्त प्रोफेशनली जे यूट्यूबर असतात ना ते असं वेडेपणा कधी करत नाहीत, त्याच्यामुळे ह्याच्यापुढे कोणत्याही यूट्यूबरला त्याची प्रोफाईल चेक करून परमिशन द्यायची की नाही ते आम्ही ठरवू। आणि महत्त्वाची गोष्ट याच्यापुढे तुम्हाला शितूत मिसळचा व्हिडिओ जर तुम्हाला शूट करायचा असेल तुमच्या इंस्टाग्राम पेज, त्याच्यानंतर यूट्यूब आणि फेसबुक पेजला तुम्हाला जर व्हिडिओ टाकायचा असेल तर तुम्हाला चार्जेस लागू होतील आणि आत्ता सांगितलेले सर्व नियम, अन्यथा आम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज उरलेली नाही। आमचं स्वतःचं मार्केटिंग टीम मोठी आहे, पण कुठेतरी कोणाला तरी काहीतरी परमिशन देऊन माती करून घेण्यापेक्षा नसलेलं बरं असं माझं वैयक्तिक मत आहे। त्याच्यामुळे क्लिअर कट सांगतो, ह्याच्यामुळे नवीन यूट्यूबर्सना सगळ्यांना, फक्त आत्तासुद्धा 2-3 यूट्यूबर्स येणार आहेत ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं ते सोडल्यास बाकीच्या उर्वरित नवीन यूट्यूबर्सना सगळ्यांना चार्जेस लागू होतील। म्हणजे यूट्यूबर्सने आम्हाला चार्जेस द्यायचे आहेत, आमचा हॉटेलचा लोगो आणि व्हिडिओ ते त्यांच्या पेजवर टाकणार आहेत। त्याच्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे।